इन्स्पेक्टर देवा सावलीला विचारत असतो, राणीचं काय झालं? सावली म्हणते, काय? तर इन्स्पेक्टर देवा म्हणतो, तुझी मैत्रीण राणी ती बोलली ना, फ्रेंडशिप केलं ना? तर इथे सावली म्हणते, हो तिने फ्रेंडशिप तर केलं, मैत्री केली आहे तिने, पण इथे देवा इन्स्पेक्टर विचारतो, पण काय? तर ती म्हणते, मग आता पुढे काय? तर तो म्हणतो, पुढे पण फ्रेंडशिप झाली ना, मग आता आय लव्ह यू म्हणायचं, ते मॅजिकल 3 वर्ड्स आय लव्ह यू असं म्हणायचं, कारण आपलं प्रेम हे व्यक्त केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही ना. आणि इथे सावली हरवून जाते, म्हणते मी हे बोलायचं, आणि ती आपल्याच जगात असते. इथे इन्स्पेक्टर देवा म्हणतो, चल तू आज जा, बाहेर जास्ती थांबू नकोस, मी निघतो. तो तिथून जातो. इथे सावली विचार करत असते, जे देवा इन्स्पेक्टरने सांगितलं असतं की आय लव्ह यू बोलायचं म्हणून, पण मी कसं बोलू? तेवढ्यातच तिला भैरवीचा फोन येतो. इथे भैरवी म्हणते, तुझा रियाज कसा चालला आहे आणि सगळी तयारी झाली आहे ना? इथे सावली खोटंच सांगते, हो म्हणून करते आहे म्हणून तयारी. आणि तो फोन झाल्यानंतर सावली म्हणते, मी काय करू, मला तर गाणं आठवत नाही आहे, कशी करू मी तयारी? आज जाऊन तर मी रियाज करू शकत नाही आहे, बाहेरच करावा लागेल, पण बाहेरसुद्धा देवाभाऊनी सांगितलं की नाही थांबायचं म्हणून. इथे सोहम आणि बबलू ह्यांचं विचित्र काय चाललं असतं ना, खरंच कशाला हे ठेवलं हेच कळत नाही. इथे सोहम म्हणतो, बबलू तू तारा बन ना. बबलू म्हणतो, नाही मागच्या वेळेला मी बनलो होतो, काय केलंस ते मला माहिती आहे, मलाच तारा बनवून टाकला. तर तो म्हणतो, नाही नाही यावेळेला मी असं काही करणार नाही, प्लीज प्लीज प्लीज. शेवटी बबलू हो म्हणतो. इथे बबलू उभा राहतो तारा म्हणून, आणि सोहम त्याला एक डायरेक्शन देतो आणि खालती गुडघ्यावर बसतो आणि गुलाबाचा फूल घेऊन बोलत असतो तारा समजून, आणि त्याला बबलूच्या ऐवजी ताराच दिसते. आणि तो उठतो आणि ताराला गुलाब देता देता तिच्याशी रोमॅन्टिक बोलत असतो आणि रोमॅन्टिक होतो. इकडे तो म्हणतो, ये ना जवळ ये ना. ती म्हणते, नाही आहे कोणीतरी बघेल. तर तो म्हणतो, कोणी नाही बघणार, ये ना जवळ ये ना. आता हे सोहमला फक्त दिसते की ती तारा आहे, पण ॲक्च्युलीमध्ये तो बबलू असतो, आणि तारा त्याचा पिच्छा सोडत असते आणि पळत असते, पण इथे तो तारा समजतोय आणि असतो बबलू. आणि असं करता करता बबलू म्हणतो, ए सोहम भानावर ये, मी तारा नाही आहे, ए सोहम. आणि असं करता करता सोहम जेव्हा त्याच्या जवळ जातो तेव्हा तो एका खिडकीच्या इकडे उभा असतो बबलू, आणि तो खालती पडतो पाठी होत होत. इकडे सोहम म्हणतो, बबलूचा आवाज येतो आणि तो बघतो तर खालती तो पडला आहे, आणि तिथे सोहम येतो आणि त्याला म्हणतो, सॉरी. बबलू म्हणतो, तुझ्यामुळे मला सारखं हे असं त्रास होतो, तुला समजत नाही म्हणून बघतोच आता मी तुझ्याकडे. या दोघांचा मूर्खपणा का ठेवतात हे सिरियलमध्ये कळत नाही. ही सिरियल कधीच वरती जाणार नाही असा मूर्खपणा असला तर. सावली स्विमिंग पूलच्या इकडे बसून गाण्याचा रियाज करत असते. तेवढ्यातच पाठवून बबलू आणि सोहम भांडाभांडी करत तिथे येतात, आणि ते बघतात की सावली वहिनी तिथे बसली आहे. ते तिच्याजवळ येतात आणि बसतात आणि म्हणतात, काय चाललं वहिनी तुझं इकडे? सोहम म्हणतो, तू कसली तयारी करतेस? तर ती म्हणते की उद्या गाणं आहे ना, त्याची तयारी चालू आहे. तर सोहम म्हणतो, काय काय करतेस तू तयारी? तर ती सांगते की हेअर ड्रेसर, मेकअप आणि कपड्यांचं सगळ्यांना मी कॉल केला आहे, सगळं वेळेवर होईल ना, कारण उद्या शो आहे ना म्हणून. तेव्हा सोहम आणि बबलू म्हणतात, हो हो बरोबर आहे, आता आम्ही तुला डिस्टर्ब करत नाही. म्हणून ते तिथून उठतात आणि पाठी जाऊन परत गप्पा मारत बसतात आणि म्हणतात की सावली वहिनी किती मेहनत करते आहे ना. ते म्हणतात दोघंजणं, हो ना, कशी किती मेहनत करते ही. आणि सोहम म्हणतो मनात की माझ्या तारासाठी सावली वहिनी किती मेहनत करते आहे. आणि इथे बबलू त्याला परत काटा दाखवतो आणि म्हणतो, आता मी तुला मारणार करून. आणि ते तिकडून पळापळ करत तिकडून निघून जातात. सावली म्हणते, विठ्ठला वाचले मी, आणि परत ती तिचा रियाज सुरू करते. पण सावलीला काही केला गाणं आठवत नसतं, आणि ती चिंतेतसुद्धा असते की आता मी काय करू म्हणून. सकाळी ती तुळशीला पाणी घालत असते आणि म्हणते की मी काय करू आज, मला गाणं काही आठवत नाही आहे, मी कसं गाणार आहे. तेवढ्यातच तिकडे मीरा येते. तुला जपणार आहे ही सिरियल सुरू होती आहे, तिची हिरोईन, तिच्या सिरियलचं प्रमोशन करायला. सावली पाठीवळून बघते तर मीरा म्हणते, मीरा तू इथे? आणि त्या दोघीजणी एकदम मैत्रिणी असल्यासारख्या बोलतात. इथे सावली म्हणते, तू इथे कशी काय, काय म्हणतेस, अजून तुझा देवीवरचा राग गेला नाही आहे? तर ती म्हणते, हो ना, माझ्या आईला त्यांनी नेलं, बाबांना पनवती म्हणून हिणवलं, माझी बहीण कुठे गेली आहे मला माहीत नाही, मग मी का राग नाही धरणार त्या देवीपुढे. तेव्हा सावली म्हणते, तुझा हळूहळू राग जाईल आणि तोच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. हे असंच दोघींमध्ये चालू असतं, आणि मग शेवटी काम आहे म्हणून सावली तिकडून निघून जाते.
इथे जगन्नाथ, अलका आणि एक गुंड हे सगळं तयारी करत असतात भैरवीला कसा धडा शिकवायचा म्हणून. जगन्नाथ आपली तयारी सुरू करतो. इथे सावली तुळशीला हळद कुंकू वाहून निरांजन लावून बोलत असते की आज मोठा दिवस आहे, पण मी काय करू, मला गाणं आठवत नाही आहे. पण मला सारखं सारखं सारंग सरच आठवत आहेत. आजपर्यंत माझी साईड कोणी घेतली नव्हती, माझी बाजू घेणारं कोणीच नव्हतं, पण सारंग सरांनी माझी बाजू घेतली. त्यांच्या आईसमोर ते म्हणले आणि तिला आठवतं जेव्हा सारंग तिलोत्तमाला म्हणतो की हिला काम करायची इच्छा आहे तर तिला काम करून दे म्हणून, आणि ती म्हणते त्यांनी माझी बाजू घेतली. मला खूप बरं वाटलं. पण हेच प्रेम आहे का? मी काय करू, मला काहीच कळत नाही आहे. आणि पाठी खिडकीत सारंग उभा असतो आणि तिला बघत असतो. सारंगचा विचार करता करता सावलीला गाणं आठवतं आणि म्हणते मला गाणं आठवलं आता. वा, काय मेमरी आहे, आत्तापर्यंत आठवत नव्हतं आणि अचानक आठवायला लागलं. चांगलं आहे. इथे ती मागे वळते तर सारंग तिला खिडकीत दिसतो आणि सारंग तिच्याकडे बघत असतो. तो तिला म्हणतो काय झालं म्हणून. ती हसत असते त्याच्याकडे बघून. ती म्हणते काही नाही. तो तिला अंगठा दाखवते ऑल द बेस्ट म्हणून, कारण आज तिचा कार्यक्रम असतो ना, म्हणजे ताराबोबरचा. तेव्हा ती हसून त्याला धन्यवाद देते. आणि तेवढ्यातच इथे ऐश्वर्या कुठून येते आणि काय करते ती बाहेर माहीत नाही, पण ती येते आणि त्या दोघांकडे बघते. त्या दोघांचं काय चाललं आहे हे. तिला नाहीतरी या दोघांवर वॉच ठेवायचाच असतो. आणि ती नेमकी तिकडे येते आणि दोघांना बघते, त्यांचे इशारे बघत असते. इथे सावली सारंगकडे बघून लाजत असते, हसत असते आणि सारंग पण तिच्याकडे बघून हसतोय. आणि अशातच सावलीला गाणं आठवतं. म्हणजे खूपच चांगलं. आता काही आठवलं नाही तर मग सारंगकडे बघायचं, म्हणजे तिला सगळ्या गोष्टी आठवतील. असंच झालं आहे. आणि सारंग पण तिच्याकडे बघून हसत असतो. बस त्या दोघांचं हेच चालू असतं.